डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती पण तेवढी झाली नाही. मराठी माणूस बाहेर फेकला गेला. पहिल्यांदा कसं होतं, महाराष्ट्राचा आदर्श सगळे शेजारी राज्य घेत होते. आता कसं झालं, इथं सूडबुद्धीचं राजकारण चाललं आहे. तसं बघायला गेलं तर ही फुटाफुटीमुळे ना जरा राजकारण अगदी गचाळ झाले. मला असं वाटते सगळा पैसा आहे ना इलेक्शनमध्येच जातो. जे कोण म्हणतात ना मराठी माणसाचं वाली आहे, खरोखर कोणीच वाली नाही आहे. मी पॅडी, तुम्ही आता ओळखलाच तुम्ही तर किती वर्ष तुम्ही दादरमध्ये आहात? जन्मापासून आहात तुम्ही, म्हणजे जवळजवळ 55 ते 60 वर्ष तुम्ही 65 वर्ष तुम्ही दादर बघताय. जे काय त्याची जडणघडण झालेली आहे ती काय वाटतंय सर, की म्हणजे ह्या एवढ्या 60 वर्षात 65 वर्षात काय गोष्टी झाल्यात, काय गोष्टी अजून व्हायला हव्यात असं वाटतं तुम्हाला? डेव्हलपमेंट व्हायला पाहिजे होती पण तेवढी झाली नाही. मराठी माणूस बाहेर फेकला गेला आणि इतर जातीचे लोक यायला लागले इकडे. बरं बरं, असं झालं सगळं. आणि हे जे आता सगळे पक्षांमध्ये जी फूट पडली आहे, म्हणजे आपण तर सगळे मराठी लहानपणापासून शिवसेना आणि म्हणजे आपल्याकडे मुंबईत तर दुसरा फार पक्ष नव्हता, पण ह्या पक्षात जेव्हा फूट पडते तेव्हा काय वाटतं? राग येतो? वाईट वाटते. मराठी माणसात फूट पडली आहे असं झालंय. कारण कोण शिवसेनेत गेलं, कोण काँग्रेसमध्ये गेलंय, म्हणजे एकी नाही राहिली. त्याचा गैरफायदा इतर जातीच्या लोकांनी घेतला. बरं, इथलं जे स्थानिक राजकारण आहे त्याबद्दल काय वाटतं? इथे कुठल्या पक्षाचा माणूस इथं उमेदवार म्हणून निवडून यायला हवा आणि त्याच्याकडनं काय अपेक्षा आहेत तुमच्या? मराठी माणसाच्या हितासाठी पाहिजे असेल तर राज ठाकरेचाच माणूस निवडून यायला पाहिजे असं माझं म्हणणं आहे. बरं, तो एकमेव माणूस आहे, तो सत्यप्रमाणे बोलतो. बरं, भविष्यातल्या लोकांच्या हितासाठी मागे लागतो, बाकीचे सारखं नाही आहे असं माझं म्हणणं आहे. ठीक आहे. मराठी माणसाच्या बाजूने बोलणारे ते एकच नेते आहेत, धडाडीचे नेते आहेत ते राज ठाकरे. थँक्यू आमच्याशी बोलल्याबद्दल. सर नमस्कार. किती वर्ष दादरमध्ये राहताय तुम्ही? 11 वर्ष. 11 वर्ष झाली तुम्ही राहताय. काय वाटतंय दादर 11 वर्षात काय बदललंय, काय बदल व्हायला हवेत, काय विकास झालेत? विकास तर मला काही वाटत नाही. आता तुम्ही तर इथं बघत असाल ही धूळ किती उठते, एवढा त्रास अस्थमा होईल का मला असं भीती वाटते. खरं म्हटलं हे प्राधान्याने हे घेतलं होतं पाहिजे होतं. हे आत्ताचं इथलं सगळं राजकारण जे बदलत चाललंय त्याबद्दल तुमचं काय मत आहे? त्यांच्याबद्दल कसं वाटणार की आज कुठं पहिल्यांदा कसं होतं, महाराष्ट्राचा आदर्श सगळे शेजारी राज्य घेत होते. म्हणजे समजा गोवा बोट दाखवताना कुठं दाखवते, महाराष्ट्राला दाखवते. बरं किती चांगले प्रेमाने वागतात, एकमेकांशी भले ते विरोधी असू दे, संबंध चांगले होते. पण ते आता काही राहिले नाही. आता कसं झालं, इथं सूडबुद्धीचं राजकारण चाललं आहे. इथले जे आता स्थानिक उमेदवार आहेत, जे 3 उमेदवार आहेत, सदा सरवणकर आहेत, महेश सावंत आहेत आणि अमित ठाकरे आहेत, काय वाटतं कोण बाजी मारेल किंवा काय वाटतं कोणाची बाजू जास्त जड वाटते तुम्हाला? सध्या तर माझ्या मताप्रमाणे तर आपले राजपुत्र आहेत त्यांची, कारण ते युवक आहे आणि बाळासाहेबांचे नातू पण आहे ना, म्हणून वाटतं त्यांचा जोर जास्त आहे. आणि आपण युवकांना कधी प्राधान्य देणार हो? आता एक संधी आहे म्हणा, किती वर्षाने संधी आली, त्यांना आपण संधी देऊया. वा वा. इथल्या सामान्य नागरिकांचं म्हणणं पण त्यांच्या मनात रुजलेलं आहे की इथले राजपुत्र हे इथून निवडून यायला हवेत अशा त्यांना अपेक्षा आहेत. आणि बघूयात आणखीन आपली दादरची मंडळी काय म्हणतायत. आपण आता मुद्द्याचं बोला या कार्यक्रमात बोलतो आणि त्यानिमित्ताने हा जो शो आहे तो ABP माझावर सध्या चालू आहे. आम्ही ठिकठिकाणी जाऊन तिथल्या मतदारसंघांमध्ये तिथल्या नागरिकांचे, तिथल्या कार्यकर्त्यांची काय मतं आहेत, त्यांच्याबद्दल काय समस्या आहेत, काय त्यांचे मुद्दे आहेत हे जाणून घेतोय. तुम्ही आता किती वर्ष दादरमध्ये आहात? मी आता 70 वर्ष. 70 वर्ष तुम्ही दादरमध्ये आहात, म्हणजे अख्खं दादर म्हणजे तुम्ही असं बदलताना बघितलेलं आहे, लाईफ पूर्ण बदलताना बघितलंय. काय वाटतंय तेव्हाचं 70 वर्षांपूर्वीचं दादर, आत्ताचं दादर आणि याच्या पुढचं दादर, काय अपेक्षा आहेत, काय वाटतंय तुम्हाला? काही नाही, आता रिडेव्हलपमेंटमुळे जो काय फरक पडला आहे तेवढाच, आणि पॉप्युलेशनमध्ये फरक पडतोय. मराठी टक्का कमी नक्कीच होतो आहे, काही त्याला काय प्रश्न. काय कारण वाटतं मराठी टक्का कमी होणार? मराठी लोक इकडून बाहेर जातात, पैसा कमी आहे, बिझनेस करत नाहीत, फसवाफसवी करत नाहीत, त्याच्यामुळे मग तो मूळ मुद्दा आहे. त्याच्यामुळे बिझनेस बरोबर होत नाही, कारण सोनाराने थोडंसं सोनं ऑलवेज काढायचं असतं, तरच तो बिझनेस होतो, तरच तो हे करू शकतो. तेच कारण आहे. आणि थोडीशी मराठी लोक आळशी. बरं, आता इथे जे 3 उमेदवार इथले उभे आहेत, या 3 उमेदवारांपैकी तुम्हाला काय वाटतं की कोणाची सरशी होईल, कोण निवडून येण्याची शक्यता? मला सदा सरवणकर साहेबांचं इकडचं काम बघता
त्यांची सरशी होईल असं एकंदर दिसतंय. कारण त्यांनी भरपूर काम, म्हणजे मी स्वतः बघतो आहे, म्हणजे मी काय त्यांचा कार्यकर्ता पण नाही आहे किंवा मी त्यांच्या पक्षाचा पण नाही आहे. ॲब्सोल्यूट सामान्य नागरिक म्हणूनच मी सांगतो आहे, सदा सरवणकर साहेब यावेत आणि असं मला वाटतंय. कारण आता ही जी 3 स्थापना आहेत ही सिनियर सिटीजनसाठी केलेलं आहे, त्याच्या पलीकडचं व्यायामशाळा, त्याच्या पलीकडे झालेलं लहान मुलांची, हे त्यांचं क्रिएशन आहे. आणि आज आम्ही म्हातारी लोक इकडे कॅरम खेळतो आहोत, ते फक्त त्यांच्यामुळे खेळतो आहोत. आम्ही मागेल ते त्यांनी दिलं, कॅरम दिले, सोंगट्या दिल्या, AC दिला, कबड्ड दिला, जे मागितले ते सगळं त्यांनी दिलं. आता 70 वर्ष तुम्ही इथे राहताय, इथलं राजकारण बघताय. आत्ताचं राजकारण आणि 70 वर्षांपूर्वीचं राजकारण काय फरक वाटतोय तुम्हाला? काय राग येतो, चीड येते, काय होतं, वाईट वाटतं? पूर्वीची बाळासाहेबांची वेळची शिवसेना, मी त्यावेळेला मी सुद्धा काम केलं त्यांच्यासाठी, सुधीर भावांसाठी काम करतो. आणि त्यावेळेची जी सिन्सिअरिटी होती आणि मराठी माणसासाठी पुढे येण्याची हे होती, तर ते आता बिलकुल दिसत नाही आहे. मराठी माणसाचा वाली खरोखर कोणी नाही. जे कोण म्हणतात ना मराठी माणसाचा वाली आहे, खरोखर कोणीच वाली नाही आहे. आपणच आपला वाली सगळ्यांनी व्हायला पाहिजे, तरच आपण मराठी लोक पुढे सरकू. महाराष्ट्र आहे शेवटी, मराठी माणसाचा कोणीच वाली नाही असं साहेबांचं म्हणणं आहे. आपणच आपलं वाली व्हायला हवंय, हरकत नाही. काय तुमचे मुद्दे, काय वाटतं इतक्या वर्षांचं राजकारण? सिनियर सिटीजनसाठी जे ठेवलं ना विरंगुळा केंद्र, अतिशय चांगलं काम झालेलं आहे. आम्ही इथे संध्याकाळचे जमतो, टिंगलटवाळी करतो, गेम खेळतो आणि निरनिराळे गेम्स पण चॅम्पियन बघायला मिळतात, त्यामुळे आम्ही खुश आहोत. काय वाटतं, तुम्ही आता किती वर्ष दादरमध्ये आहात? मी ते जन्मापासून आहे. जन्मापासून. त्यावेळची म्हणजे राजकीय परिस्थिती, त्यावेळचं दादर आणि आत्ताचं दादर, काय फरक वाटतंय? काय गोष्टी व्हायला? फरक एवढा काय झालेला नाही. मला आता असं वाटते सगळा पैसा आहे ना इलेक्शनमध्येच जातो. मी 28 वर्ष इलेक्शन ऑफिसमध्ये कामाला होतो. हो, अच्छा, तुम्हाला सगळं माहिती आहे. हो, मी खाच्या कळगे सगळे माहिती आहेत. 100 रुपयातले 25 रुपये ते इलेक्शनमध्येच खर्च होतात. बरं. इलेक्शन प्रोसिजर म्हणजे जे सगळं प्रोसिजर असते ना त्याच्यातच खर्च होतात. बरं 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 बरं. आणि मग उमेदवार येतात ते पण मग चांगले येतात, काय काय वाईट येतात असे पण असतात. कॅटेगरी एकच नसते. इलेक्शन प्रोसिजर आहे ना पहिली बदलली पाहिजे. बरं. आंबेडकरांची होती साधी प्रोसिजर, ती चांगली होती. बरं, म्हणजे आता जे EVM चालू आहे हे सगळ्यामध्ये करप्शन चालू आहे. अच्छा, नमस्कार. कसे आहात तुम्ही? मी फर्स्ट क्लास, तुमच्यासारखा टकाटक. टाकाटक, क्या बात. किती वर्ष दादरमध्ये आहात तुम्ही? दादरमध्ये जवळजवळ 35 वर्ष. त्याआधी कुठं होता? परळला. म्हणजे काय फार लांब नाही. नाही, म्हणजे साधारण तीच हाकेवर. इतकी वर्ष तुम्ही आता परळ आणि दादरमध्ये वास्तव्य करताय. तेव्हाची राजकीय परिस्थिती, आत्ताची राजकीय परिस्थिती, तेव्हाचं दादर, आत्ता काय फरक वाटतोय तुम्हाला? तसं बघायला गेलं तर ही फुटाफुटीमुळे ना जरा राजकारण अगदी गचाळ झाले. अगदी गचाळ. अच्छा, त्याला काय अर्थ नाही राहिला. कुठल्या पक्षात कोण आहे हे आज रात्री असेल ना तर उद्या काहीतरी कळतच नाही. बरोबर. याला काय अर्थ आहे? राग येतो, वाईट वाटतं. वाईट वाटतं. असं नाही व्हायला पाहिजे. अजिबात असं होऊच नाही. पक्षश्रेष्ठीने जे दिलेला आदेश हे पाळणं गरजेचं आहे. बरोबर. तुम्ही काय करताय? बरं, आता सध्याची आत्ताची जी विधानसभेची निवडणूक ह्यावेळची आहे, बरोबर. इकडचे जे 3 उमेदवार आहेत, सदा सरवणकर आहेत, महेश सावंत आहेत, अमित ठाकरे आहेत, काय वाटतं कुणाची बाजू जरा जास्त जड वाटते तुम्हाला? ह्याच्यामध्ये फुटाफुटीचं राजकारण होण्याची मला जास्त अजूनही बरं, म्हणजे मतदारांची फुटाफुटी. अच्छा, मतदारांची फुटाफुटी. मतदारांची फुटाफुटी होण्याची 2 सेना आहेत. म्हणजे 2 सेना, एक उबाटा आणि एक शिंदे. ह्यांच्यामधले जो मतदार आहे ना फुटेल ना, त्याच्यामुळे कदाचित अमितला चान्स आहे. बरं, अमितला चान्स आहे ह्या फुटाफुटीमुळे. काका नमस्कार. इकडे हे आमचे तरुण काका, एन्थुझियास्टिक काका. बरं, किती वर्ष तुम्ही दादरमध्ये आहात? मी जवळजवळ 36 वर्ष. बरं, काय वाटतं सध्याची परिस्थिती, या अगोदरची परिस्थिती आणि आत्ताचं जे राजकारण आहे, काय वाटतं तुम्हाला याच्याबद्दल? पहिल्यापेक्षा आत्ता जरा पुष्कळ म्हणजे असं म्हणजे भ्रष्टाचार म्हणा किंवा हे म्हणा. आता आली इलेक्शनला मग असं वाटतं की कोणालाच मतदान करू नये वगैरे असं. पण असं करून प्रश्न सुटणार नाही, तो नाही सुटणार. करून प्रश्न सुटणार नाही. बरोबर. कुणाला तरी एकाला आपल्याला खंबीरपणे पाठिंबा द्यावा लागेल आणि त्याला प्रश्न विचारायला लागतील की बाबा रे ह्या गोष्टी का नाही होत आहेत, नाही का? बरोबर. आता जे 3 उमेदवार इकडचे आहेत जे मेजरली, सदा सरवणकर, महेश सावंत आणि अमित ठाकरे, कुणाची बाजू जास्त जड वाटते तुम्हाला?
आम्हाला सदा सर्वांची बाजू जास्तीत जास्त अच्छा वाटते. अच्छा. मंडळी, मुद्द्याचा बोला या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपण जवळजवळ अख्खा महाराष्ट्र पालथा घातला आहे आणि तिकडच्या जनतेचे आणि नागरिकांचे काय मुद्दे आहेत हे आपण पाहिलेलं आहे. पण हा कार्यक्रम म्हणजे याच मुद्द्यांवर खरं तर आधारलेला होता की खरंच त्यांचे काय मुद्दे आहेत, काय समस्या आहेत आणि ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्यापर्यंत त्यांचे मुद्दे पोचलेलेच आहेत. तुम्हाला या कार्यक्रमाबद्दल काय वाटतं हे नक्की कळवा आणि तुम्ही पाहत राहा ABP माझा. आणि हो, 20 आणि 23 तारखेला सुद्धा कार्यक्रम बघायला विसरू नका. अख्ख्या निवडणुकीचं कव्हरेज आपल्या ABP माझावर असणार आहात आणि नक्की बघा. आणि हो, 20 तारखेला मतदान सुद्धा करायचं आहे, लक्षात आहे ना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.